आज गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा। भारतीय संस्कृतीत गुरूंना ईश्वराचं स्थान देण्यात आलंय। गुरु आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेतात। आयुष्याच्या प्रवासात प्रगती आणि उन्नती हवी असेल तर योग्य गुरु लाभावा लागतो। गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा। आज विविध उपक्रमांद्वारे गुरूंना वंदन करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली। सर्वच दत्त मंदिर आणि स्वामी समर्थ मंदिरांमध्ये आज भाविकांची मोठी गर्दी झाली होती, तर विद्यार्थ्यांनी सुद्धा शिक्षक वृंदाला पुष्प देऊन वंदन केलं। आषाढ शुद्ध पौर्णिमेला साजरा होणारा गुरुपौर्णिमा हा दिवस भारतीय परंपरेत कृतज्ञतेचा दिवस आहे। आई वडिलांप्रमाणेच अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंचं स्थान आपल्या संस्कृतीत परमेश्वरा इतकंच महत्त्वाचं मानलं जातं। आषाढ महिन्यातील व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा। गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज ठिकठिकाणी विविध कार्यक्रम पार पडले, तर स्वामी समर्थ मंदिर, दत्त मंदिर आणि श्रीकृष्ण सरस्वती मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। गंगावेशमधील श्रीकृष्ण सरस्वती महाराज मंदिरात आज सकाळपासूनच अभिषेक, सत्यनारायण महापूजा, आरती, होम हवन, स्तोत्र पठण असे धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले। गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिर पाना फुलांनी सजवण्यात आलं होतं, तसंच विद्युत रोषणाई करण्यात आली होती। श्रीकृष्ण सरस्वती महाराजांच्या पादुकांवर फुलं अर्पण करून हजारो भाविकांनी मनोभावे वंदन केलं। कॉमर्स कॉलेज शेजारच्या दत्त भिक्षालिंग मंदिरात दररोजच प्रचंड गर्दी असते। आज गुरुपौर्णिमे दिवशी तर या मंदिरात भाविकांची रांग लागली होती। श्री गुरुदेव दत्तांचं जागरूक देवस्थान अशी ख्याती असलेल्या या मंदिरात आज हजारो भाविकांनी दत्तगुरूंना नमन केलं। पहाटे अभिषेक झाल्यानंतर पौमान सूक्त, रुद्रपठण करण्यात आलं। काही भाविकांनी गुरुचरित्राचं सामूहिक वाचनही केलं। या मंदिरातील दत्तगुरूंच्या उत्सव मूर्तीची अत्यंत आकर्षक पूजा बांधण्यात आली होती। दुपारी 2 वाजता महाआरती झाल्यानंतर द्रोणातून प्रसाद वाटप करण्यात आलं। दिवसभर भजन कीर्तन सेवा सुरू होती। पंकज दादरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धार्मिक विधी पार पडले। कोल्हापुरातील कोटीतीर्थ तलावाशेजारील दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ मंदिरात आज गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले। पहाटे श्रीसूक्त पठण झालं। अभिषेक झाल्यानंतर स्वामींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। अक्कलकोट स्वामींच्या अत्यंत प्रसन्न आणि भव्य प्रतिमेला तितकीच सुंदर पुष्प सजावट करण्यात आली होती, तर मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची मनमोहक सजावट आणि आकर्षक विद्युत रोषणाई केली होती। गुरुपौर्णिमेनिमित्त आज दिवसभर स्वामींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी चांगलीच गर्दी केली होती। रुईकर कॉलनीतील प्रज्ञापुरी स्वामी समर्थ मंदिरात आज विविध धार्मिक विधी संपन्न झाले। शेकडो भाविकांनी स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन नामजप केला। स्वामी समर्थांच्या संपूर्ण तेजस्वी मूर्तीला लाल गुलाबांची आरास करण्यात आली होती, तर मंदिर पाना फुलांनी सजवलं होतं। कोल्हापुरातील एक प्रमुख स्वामी समर्थ मंदिर म्हणून वर्षभर या मंदिरात गर्दी असते, पण आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्यात भरच पडली होती। तर याच परिसरातील काटकर महाराजांच्या समाधीस्थळी सुद्धा आज शेकडो भाविक नतमस्तक झाले। स्वामी समर्थांच्या भक्ती संप्रदायामध्ये काटकर महाराजांचं अढळ स्थान आहे, त्यामुळं आज अनेकांनी आवर्जून काटकर महाराजांच्या मंदिरात उपस्थिती दाखवली होती। संभाजीनगर इथल्या मगरमठी स्वामी समर्थ मंदिरात आज सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती। श्रीकांत मगर, रवी शिंदे, अभिजित सूर्यवंशी यांच्या हस्ते आज सकाळी अभिषेक करण्यात आला, तर श्री स्वामी समर्थांची गुरु वशिष्ठ रूपात पूजा बांधण्यात आली होती। असंख्य भाविकांनी फुलं अर्पण करून स्वामींचा आशीर्वाद घेतला। राजेंद्रनगरमध्ये आज सकाळपासूनच गणावधूत महाराजांचं दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। अभिषेक, आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर पालखी सोहळा संपन्न झाला। राजेंद्रनगर ते मोरेवाडी चौकापर्यंत वाद्याच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली। कोल्हापुरातील दुधाळी इथल्या विकास हायस्कूलमध्ये आज गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली। विद्यार्थ्यांनी प्रार्थनेमधून गुरुवंदना करून विद्यार्थी प्रतिनिधींनी सर्व शिक्षक आणि शिक्षिकांना गुलाब पुष्प देऊन वंदन केलं। यावेळी मुख्याध्यापिका इंदिरा कांबळे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते। नूतन आदर्श विद्यालयामध्ये आज विद्यार्थ्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं गुरुवंदना केली। विद्यार्थ्यांनी शिक्षकांचं औक्षण करून आणि गुलाब पुष्प देऊन सर्व शिक्षकांचा गौरव केला। तसंच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून गुरूंबद्दलच्या आदराच्या भावना व्यक्त केल्या। यावेळी प्रशासकीय अधिकारी कुसुम भोसले, मुख्याध्यापिका बबिता करंबळकर यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते।
राजे संभाजीनगर विश्वास पार्क इथल्या पतंजली योग वर्गामध्ये आज गुरुपौर्णिमा विविध उपक्रमांनी साजरी झाली. योग शिक्षिका वर्षाताई शिंदे यांनी गुरुपौर्णिमेची माहिती दिली. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही गुरुशिवाय पर्याय नाही असं त्यांनी सांगितलं. यावेळी योग साधकांनी हनुमान चालीसा पठण केलं, तर सुप्रीती काकडे यांनी गुरुभक्तीपर गीतं सादर केली. यावेळी नितीन पाटणकर, रेश्मा पाटणकर यांच्यासह योग विद्यार्थी उपस्थित होते. राजारामपुरीतील ऑक्सिजन पार्क आणि मोफत योगा केंद्राच्या वतीनं आज गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम झाला. बेलाच्या झाडाला पाणी घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी प्राध्यापक विजयकुमार भडजादव यांच्या हस्ते गुरूंचा सत्कार करण्यात आला. मिठाई, भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन गुरूंना वंदन करण्यात आलं. यावेळी अमोल कवाळे, अजित रावराणे, सुवर्णा शहा, रत्नमाला जाधव उपस्थित होते. भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य, नाट्य या क्षेत्रातील 140 वर्ष जुनी संस्था असलेल्या गायन समाज देवल क्लबमध्ये परंपरेप्रमाणे गुरुपौर्णिमा साजरी झाली. भारतीय कला विश्वात विशेषतः संगीत क्षेत्रात अजूनही गुरुशिष्य परंपरा जपली जाते. त्याला अनुसरून आज देवल संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपापल्या गुरूंबद्दल आदर व्यक्त करत अभिवादन केलं. प्रारंभी प्रार्थना सादर झाली. त्यानंतर संचालक सुबोध गद्रे यांनी गुरुपौर्णिमेचं महत्त्व स्पष्ट केलं. त्यानंतर गायन, भरतनाट्यम, हार्मोनियम, तबला वादन सादर करून विद्यार्थ्यांनी आपापल्या गुरूंचं पूजन केलं आणि आशीर्वाद घेतले. यावेळी सचिन पुरोहित, श्रीकांत खंडकर, भाग्यश्री मुळे, मनीष आपटे यांच्यासह देवल संगीत विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. जिल्ह्याच्या राजकारणातील गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला. रघु पाटील, बाजीराव माने, प्रशांत सुतार, श्रीकांत निगडे, रघु कांबळे, जयसिंग पाटील, संजय केसरकर, विनोद जाधव यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांना पुष्प देऊन वंदन केलं. तर कुंभी बँकेचे संचालक के डी पाटील, वसंत पाटील, सुरेश पाटील, आनंदराव माने, संजय पाटील, संताजी आणि धनाजी पाटील, मदन वरुटे, युवराज चौगले यांनीही महादेवराव महाडिक यांचा राजकीय गुरु म्हणून सत्कार केला.